महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडवणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात अखेर तपासाला एक महत्त्वाचं वळण मिळालंय। डॉक्टर गौरी गर्जे पालवे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तपास पूर्ण करून भोईवाडा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केलंय। चार्जशीटमध्ये गौरीवर सतत मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप असून मुख्य आरोपी पती अनंत गर्जे याने विवाहापूर्वीचे प्रेम संबंध लपवले आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यासाठी दबाव आणल्याचं सुद्धा समोर आलंय। आता त्यांच्या घरातून डिसेंबर 2024 चा लॅपटॉप सुद्धा जप्त करण्यात आला असून त्यामध्ये अनेक डिजिटल पुरावे सुद्धा सापडलेत। आणखीन सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका। नमस्कार, मी शुभांगी, कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक। भाजपच्या नेत्या आणि राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी वरळीच्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं। पती अनंत गर्जेचे अन्य महिलेसोबतचे संबंध असल्याचं उघड झाल्यानं अनंतसह त्याचे कुटुंबीय गौरीला त्रास देत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय आणि त्याबरोबरच गौरीनं आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप सुद्धा गौरी पालवेच्या माहेरच्या सदस्यांनी केला होता। आता या प्रकरणी पोलीस सखोल तपास करतायत, तर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणात एक नवी अपडेट सुद्धा समोर आली आहे। या प्रकरणी पोलिसांकडे अनंत गर्जेचे त्याने पत्नीला मारहाण केल्याचे अखेर मान्य केलंय। डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी एसआयटीनं अखेर न्यायालयात चार्जशीट सुद्धा दाखल केली आहे आणि या चार्जशीट मध्ये मंत्री पंकजा मुंडे यांचे माजी पीए अनंत गर्जे याला मुख्य आरोपी ठरवण्यात आले। या चार्जशीट मध्ये प्रकरणाच्या तपासात उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींचा सुद्धा उल्लेख आहे। तपासात समोर आलेल्या माहितीप्रमाणे गौरीच्या पती म्हणजेच अनंत गर्जे याच्या वर्तनाचं स्वरूप अत्यंत क्रूर आणि मनाला धक्का देणारं होतं। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अनंत गर्जे केवळ पत्नीवर शारीरिक आणि मानसिक छळ करत होता असं नाही, तर तुझ्या सामाजिक प्रतिमेला धक्का पोहोचवण्याची धमकी सुद्धा देत होता आणि तो तिला सातत्याने दबावाखाली ठेवत होता। या छळामुळे डॉक्टर गौरी पालवे मानसिक दृष्ट्या खचल्या आणि अखेर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप चार्जशीट मध्ये करण्यात आलाय। घटनास्थळावरून पोलिसांनी जप्त केलेली काळी डायरी सुद्धा तपासात अत्यंत महत्त्वाची ठरली। या डायरीमध्ये डॉक्टर गौरी पालवे यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील वेदना, मानसिक संघर्ष आणि पतीकडून होत असलेल्या त्रासाची तपशीलवार नोंद केल्याचं समोर आलंय आणि याशिवाय डिसेंबर 2024 मधील एक लॅपटॉप सुद्धा जप्त करण्यात आला असून त्यामध्ये अनेक महत्त्वाचे डिजिटल पुरावे हाती लागले। या इलेक्ट्रॉनिक पुराव्यांमुळे तपास अधिक भक्कम झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येते। तपासात सर्वात धक्कादायक खुलासा व्हॉइस रेकॉर्डिंग मधूनही समोर आलाय। 22 नोव्हेंबर 2025 रोजी घटनेच्या दिवशी अनंत गर्जेनं स्वतः आणि गौरी यांच्यातील वादाचा ऑडिओ रेकॉर्ड केला होता आणि सूत्रांच्या माहितीप्रमाणे चार्जशीट मध्ये या क्लिप मध्ये अनंत वारंवार गौरीला तू मर असे म्हणताना ऐकू येतो असा उल्लेख सुद्धा आहे। तसेच ते हे रेकॉर्डिंग समाजात आणि नातेवाईकांमध्ये पसरवून गौरीची बदनामी करण्याची धमकी देत होता। एसआयटीच्या मते या सतेजच्या मानसिक दबावामुळेच डॉक्टर गौरी यांनी आत्महत्येचा निर्णय घेतलाय। डॉक्टर गौरी पालवे यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी आपली मैत्रीण डॉक्टर प्रणिता अस्वले यांना एकाच वेळी 17 व्हॉइस क्लिप सुद्धा पाठवल्या होत्या आणि या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी अनंत गर्जेकडून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाचे सविस्तर वर्णन केले होते। डॉक्टर गौरी पालवे यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार त्यांच्या मृत्यूचं वेळापत्रक स्पष्ट झालंय आणि पोस्टमॉर्टम नंतरची माहिती अशी होती की मृत्यू 12 ते 24 तासांपूर्वी झाला होता आणि एसआयटीनं या प्रकरणाला अप्राकृतिक मृत्यू म्हणून नोंदवलंय। एसआयटीच्या तपासात अनंत गर्जे याच्या विरुद्ध ठोस पुरावे मिळाल्यामुळे त्याला मुख्य आरोपी म्हणून आता धरण्यात आले आणि त्याबरोबरच शीतल आंधळे आणि अजय गर्जे म्हणजेच दीर आणि नणंद यांच्या विरुद्ध सुद्धा पुरेसे छळाचे पुरावे आढळले नसल्यानं त्यांना चार्जशीट मधून वगळून क्लीन शीट सुद्धा देण्यात आली आहे। चार्जशीट मध्ये असा सुद्धा उल्लेख आहे की अनंत गर्जेनं आपल्या पूर्वीच्या संबंधाची माहिती लपवून गौरीवर विश्वासघात केला आणि तो वारंवार तू मर असं तिला बोलत होता आणि ऑडिओ क्लिप्सच्या माध्यमातून तिचं ब्लॅकमेल करून तिला आत्महत्येकडे ढकलत होता असंही एसआयटीनं नोंदवलंय। भाजप नेते आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीनं डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांनी 22 नोव्हेंबर 2025 रोजी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती आणि त्यांनी मुंबईतील वरळी परिसरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं होतं। आत्महत्येची ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती आणि या प्रकरणी सखोल तपास व्हावा, आमच्या मुलीची आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा दावा पालवे कुटुंबानं केला आणि आता या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका।